सर, मागच्या वर्षी मुतखड्याचं ऑपरेशन केलं, आता परत स्टोन झालाय. भोग कर्माची फळं. आयुर्वेद टाळायचं आणि पुन्हा दवाखाने फिरायचे. आता काय करू? लघवीचा कुठलाही त्रास असू दे, थोडी कोथिंबीर घे, मक्याच्या कणसाचे केस घे आणि सर्वात महत्वाचं पानफुटीची 5-6 पानं घे. हे एकत्र कुटून 2 ग्लास पाण्यात 5 मिनिटं उकळव. गार झाल्यावर पाणी गाळून सकाळी आणि संध्याकाळी पी. आजही किडनी स्टोन वर गावाकडे हा उपाय करतात. पानफुटीचं झाड तुला नर्सरीमध्ये सहज मिळेल. आयुर्वेदात पानफुटी, कोथिंबीर आणि मक्याचे केस मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी वापरतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालक खाऊ नको, टोमॅटोच्या बिया खाऊ नको, वरून मीठ घेणं आणि कोल्ड्रिंक पिणं पण टाळ. त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायला विसरू नको, नाहीतर हा उपाय काम करणार नाही. पाणी पण पिणार सर. माझ्या सासूबाईंच्या गुडघ्यातून कटकट आवाज येतोय, जरा त्यांचं पण बघा. आम्ही नाही बघणार तर कोण बघणार? सासूबाईंना जीवन ऊर्जामध्ये आणा. भारतीयांची हाडं मजबूत करण्याचं आमचं ध्येय आहे. गुडघ्याला असा फायदा मिळेल की कटकट आवाज विसरून सासूबाई पटपट चालायला लागतील. आणि तुम्ही पण मित्रांनो या आयुर्वेदिक उपायांना प्रत्येक घरामध्ये पोहोचवा. आणि गुडघ्यांचा त्रास असेल तर जीवन ऊर्जामध्ये या. भारतातील प्रत्येकाची गुडघेदुखी थांबवणं हे जीवन ऊर्जाचं ध्येय आहे.